विरोधी पक्षाचा तो राष्ट्रवादी शरद पवार गट असो, शिवसेना कोणती उद्धव ठाकरे गट असो, दोन्ही शिवसेना सर्व आम्हाला सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे. लोकांचा गैरसमज आहे. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विषयी बोलतो, आम्ही विरोधी पक्षाचे हरामखोरांना बी बोलतो. आणि हे जे भारसकर वगैरे हे जे किडे आहेत यांच्या मागे एक सिंगल व्यक्ती नाही, कुठलाही पुरावा नाही. फक्त मराठ्यांच्या पोराने परीक्षा देणार. सगळ्यांचा असा गैरसमज होता की हा रास्ता रोको होणार नाही, हा गैरसमज होता. आज आम्हाला 18 पगड जातीन 12 बलुतेदार लोकांचा पाठिंबा आहे हे आम्ही वेळोवेळी सांगतो. आज बघू शकतोय मुस्लिम बांधव आंदोलनात उतरलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सगळे सोयरीची मागणी मान्य झाली पाहिजे, यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे. मनोजदादा जरांगे यांच्या आदेशाने आज 11 वाजेपासून 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात येत आहे. मनोजदादांनी उद्या अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित केलेली आहे. हे रास्ता रोको 24 ते 29 होते, पण 12वीचे पेपर चालू आहे, 10वीचे पेपर चालू होत आहेत. आणि आमच्या तरुणांना नैराश्यात जायचं नाही. ज्या मुलांसाठी आम्ही लढा उभारलेला आहे ते नैराश्यात जाऊ नये, त्यांचे पेपर बुडू नये. म्हणून उद्या मनोजदादांनी मीटिंग आयोजित केलेली आहे. आम्हाला सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीशी नाही. लोकांचा गैरसमज आहे. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विषयी बोलतो, आम्ही विरोधी पक्षाचे हरामखोरांना बी बोलतो. आमचा कोणीच नाही. विरोधी पक्षाचा तो राष्ट्रवादी शरद पवार गट असो, शिवसेना कोणती उद्धव ठाकरे गट असो, दोन्ही शिवसेना सर्व राजकीय पक्षाचा आम्ही निषेध करतो. का तर हे आमदार हे मराठा समाजाच्या विषयी कोणीही गरळ ओकत नाही, बोलत नाही. आणि हे जे भारसकर वगैरे हे जे किडे आहेत यांच्या मागे एक सिंगल व्यक्ती नाही, कुठलाही पुरावा नाही. म्हणजे पतिव्रता स्त्रीला जसा डाग लावला जातो त्याचं खरं खोटं नंतर होतं, तसं याला मीडियाच्या बांधवातून तुम्हाला मी एक विनंती करतो की तुम्ही खरं खोटं बघत जा. 6 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन तुम्ही कव्हर करत आहात. तुम्हाला एक भामटे कुठे दिसले का तरी तुम्ही त्याला प्रसिद्धी देता. मनोज दादा जरांगे यांनी हा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांसाठी हा लढा उभारलेला आहे. फक्त मराठ्यांच्याच पोरांनी परीक्षा देणार, सर्व जाती धर्माचे पोरं परीक्षा देणार आहे. त्यांचं नुकसान होऊ नये, ते डिप्रेशन मध्ये जाऊ नये, त्यांनी कॉन्फिडन्सनी पेपर सोडावा तिथे गेल्यानंतर. कारण हेच उद्याचं आपलं भविष्य आहे. आणि हे जर शिकले यांचे नंबर लावायचे त्याच्यासाठी आरक्षण लागतं. म्हणून मनोज दादांनी 2 दिवस आंदोलन म्हणजे आजचा दिवस आंदोलन ठेवलेलं आहे. उद्या मीटिंग आहे आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात नवीन दिशेनं आंदोलन चालू होणार आहे. तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो सर्वांनी उद्या अंतरवाली सराटी येते.